Students, in last three videos, we learned about how to carry out the operations of addition, subtraction and multiplication using the measuring units. In that operations, we learned about word problems. In word problems, we looked at how to when we do addition, subtraction and multiplication. गेल्या 3 भागांमध्ये आपण मापनाच्या परिमाणांचा वापर करून बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार कसा करावा, शाब्दिक उदाहरणांमध्ये बेरीज, वजाबाकी आणि गुणाकाराची क्रिया केव्हा करावी लागते याबद्दल माहिती घेतलेली आहे. त्यावरील उदाहरणांचा सुद्धा आपण सराव केलेला आहे. टुडे वी आर गोइंग टू सी using units of measurement how to carry out operation of division, and also we are going to learn how to solve mixed examples. आज आपण काय पाहणार आहोत तर आज आपण मापनाच्या परिमाणांचा वापर करून भागाकाराची क्रिया कशी करायची आणि मिश्र उदाहरणे कशी सोडवायची याबद्दल माहिती घेणार आहोत. Let's see the first example. First, read the given example very carefully. We read the example. If a rickshaw travels at a speed of 30 km per hour, how far will it travel in 3/4 of an hour? What is the meaning of this example? First, understand kilometer per hour. Do you know kilometer per hour? P for per म्हणजे प्रत्येक and H for hour म्हणजे तास. किलोमीटर पर hour म्हणजे प्रत्येक तासाला गाडीचा वेग. If a rickshaw travels at a speed म्हणजे वेग. एका रिक्षाचा किलोमीटर पर hour म्हणजे प्रत्येक तासाला, त्याला आपण ताशी असे सुद्धा म्हणतो. एका रिक्षाचा ताशी वेग म्हणजे प्रत्येक तासाला रिक्षाचा वेग आहे 30 किलोमीटर पर hour. 30 किलोमीटर, एका तासाला रिक्षाचा वेग आहे 30 किलोमीटर, त्यालाच आपण म्हणणार आहोत किलोमीटर पर hour. हाऊ फार विल इट ट्रॅव्हल? फार म्हणजे दूर, लांब जाणे, अंतर जाणे. हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 3/4 of an hour. hour म्हणजे तास, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. and 3/4 म्हणजे किती भाग? 3/4 चा अर्थ आहे पाऊण भाग. हे सुद्धा तुम्ही शिकलेलाच आहात. 3/4 म्हणजे पाऊण of an hour. म्हणजे प्रश्न काय आपल्याला विचारलेला आहे पहा इथे. आपल्याला विचारलेले आहे की एका रिक्षाचा वेग तासाला 30 किलोमीटर आहे, तर ती रिक्षा एका तासाच्या पाऊण तासामध्ये, म्हणजे एका तासाचा जो भाग असतो, पाऊण तास हा जो भाग असतो, तेवढ्या वेळेमध्ये पाऊण तासामध्ये ती रिक्षा किती अंतर जाईल हे आपल्याला शोधायचे आहे. यासाठी प्रथम तुम्हाला फर्स्ट यू अंडरस्टँड किलोमीटर पर hour. किलोमीटर पर hour चा अर्थ तुम्हाला समजणे आवश्यक आहे. प्रत्येक तासाला ताशी वेग असे त्याला म्हटले जाते किंवा ताशी वेग हे सांगण्यासाठी पर hour असा शब्द वापरला जातो. Now we solve this example. First we write the given information. The speed of the rickshaw is the speed of the rickshaw is 30 km per hour. That means याचाच अर्थ असा, it takes 1 hour to travel 30 kilometer. याचा 30 किलोमीटर पर hour याचाच अर्थ काय तर 1 तास 30 किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागतो. आपल्याला काय शोधायचे आहे? We have to find how far will it travel in 3/4. 3/4 means
45 minutes of an hour. एका तासातील पाऊण भाग म्हणजेच किती असतात 45 मिनिटे. Therefore we write here 3/4 of an hour is equal to, we write as 3/4 means 3/4 hour, because you know that when we say quarter is equal to 1/4. When we say half is equal to 1/2, and 3/4 is equal to 3/4. This part we learnt in decimal fractions in the 9th chapter. पाव भाग, अर्धा भाग आणि पाऊण भाग म्हणजे अपूर्णांकामध्ये कसे लिहायचे याबद्दल आपण 9व्या पाठामध्ये माहिती घेतलेली आहे. 3/4 means 3/4. Here we write 3/4 of an hour is equal to 3/4 hour. 3/4 hour rickshaw travels is equal to, पहा मग 3/4 तासामध्ये रिक्षा किती अंतर जाईल. We multiply 3/4 by 30. आपण 30 ला 3/4 ला 30 ने गुणणार आहोत. In this example 30 is at numerator place and 1 is at denominator place. We can't write denominator when it is 1. ज्यावेळी येथे 30 हा अंशाला आहे तर त्याचा छेद हा 1 असतो आणि आपण छेद 1 लिहित नाही. तो लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, पण ज्यावेळी एखाद्या संख्येचा छेद दिलेला नसतो त्यावेळी तो नेहमी 1 असतो. हे सुद्धा आपण अपूर्णांक या 5व्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. Therefore here we make the multiplication of numerators. येथे आपण अंशांचा गुणाकार करून घेणार आहोत. 3 गुणिले 30 we write 4 at denominator place आणि आपण 4 हा त्याचा आहे तसा छेदस्थानी लिहिलेला आहे. 3 into 30 is equal to 90. 90/4 we get answer. In 3/4 hour rickshaw travels 90/4 किलोमीटर. रिक्षा किती अंतर जाईल 90/4 किलोमीटर इतके अंतर जाईल. That means here 90 is dividend and 4 is divisor. Let's do the division. येथे 90 हा भाज्य आहे तर 4 हा भाजक आहे. आता आपल्याला इथे भागाकाराची क्रिया करावी लागेल. We divide 90 by 4. Now the table of 4 multiply 9, divide 9 by 4. 4 2s are 8. Write 2 at the quotient place and 4 2s are 8. We subtract 8 from 9. We get answer 1. 4 चा पाढा आपण म्हटला तर 4 दोन्ही 8. 2 चा भाग येथे लावला आणि 9 मधून 8 वजा केले. 9 minus 8 remains 1. Now copy the next number and that is 0. Copy only one number at a time. एका वेळी एकच अंक एकच संख्या आपण कॉपी करून घेणार आहोत. इथे 0 आहे ती संख्या आपण इथे उतरून घेतलेली आहे. Now divide 10 by 4. 4 2s are 8 and 4 3s are 12. 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिकम 12. त्यामुळे इथे भाग कितीचा लागेल. We write quotient 2 and 4 2s are 8. We subtract 8 from 10. Here remains 2 only. Now when we look at this dividend, there is no any digit to copy here. ज्यावेळी आपण 90 कडे पाहतो, भाज्याकडे पाहतो, त्यावेळी आपल्या लक्षात येते की उतरून घेण्यासाठी कोणताही अंक नाही. But here remainder is 2 and we have to find how much distance rickshaw travels in 3/4 hours. येथे बाकी 2 शिल्लक राहिलेले आहे आणि आपल्याला तर रिक्षा किती किलोमीटर जाईल हे शोधायचे आहे. For that, doing a complete division, पूर्ण भागाकाराची क्रिया करण्यासाठी we take here 0
भागाकाराची क्रिया पूर्ण करण्याची असल्यामुळे आपण इथे 0 घेतलेला आहे, शून्य घेतला अँड वी गिव डेसिमल पॉइंट हियर, आणि आपण तिथे दशांश चिन्ह दिलेले आहे. व्हाय वी गिव डेसिमल पॉइंट? बिकॉज वी टेक 0 हियर. आपण आपल्या मनाने इथे शून्य घेतलेला आहे म्हणून दशांश चिन्ह देऊन शून्य लिहिलेला आहे. नाउ कॉपी आउट दिस 0 इन दिस प्लेस. आता आपण घेतलेला शून्य येथे कॉपी करून घेणार आहोत अँड वी कॉपी आउट द डिजिट आफ्टर डेसिमल पॉइंट अँड देयरफॉर वी गिव हियर डेसिमल पॉइंट. दशांश चिन्हानंतरचा शून्य आपण येथे उतरून घेतोय, दशांश चिन्ह नंतरचा अंक आपण उतरून घेतोय म्हणून इथे भागाकारामध्ये सुद्धा दशांश चिन्ह दिलेला आहे. नाउ डिवाइड 20 बाय 4. 4 5 जा 20, 4 पंचे 20, हे सगळ्यांना तुम्हाला माहितच आहे. अँड देयर रिमाइंडर इज 0, आणि इथे शिल्लक किती राहिले? शून्य शिल्लक राहिले. thus we get the answer 22.5. and 22.5 means how much? Here I write 22.5 kilometer is equal to, we convert it into kilometers and meters, 22 kilometer 500 meters. Thus we write here answer 22 kilometer 500 meters. This is our answer, and at last we write the answer in the box. Rickshaw travels 22 kilometer 500 meter in 3 quarters. पाऊण तासामध्ये रिक्षा 22 किलोमीटर 500 मीटर हे अंतर जाईल. The next example is, how many pouches each of 20 gram of cloves can be made from 1 kilogram 240 gram of cloves. Here cloves means लवंग and pouches means पिशव्या. How many pouches each of 20 gram. Each of याचा अर्थ आहे प्रत्येक. प्रत्येक पिशवी जर 20 ग्रॅमची केली तर can be made from 1 kilogram 240 gram of cloves. Total weight of cloves is 1 kilogram 240 gram. एकूण लवंगाचे वजन आहे 1 किलो 240 ग्रॅम. We have to make a pouch of 20 gram. आपल्याला एक पाऊच हा 20 ग्रॅमचा करायचा आहे. तर एकूण पिशव्या किती तयार होतील हे इथे शोधायचे आहे. फॉर दॅट फर्स्ट वी कन्वर्ट 1 किलोग्रॅम 240 ग्रॅम इनटू ग्रॅम. प्रथम आपण 1 किलोग्रॅम 240 ग्रॅमचे रूपांतर ग्रॅम मध्ये करून घेऊया. 1 किलोग्रॅम 240 ग्रॅम is equal to 1 kilogram is equal to 1000 gram, and 240 gram we add in it. 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम आणि 240 ग्रॅम आपण त्याच्यामध्ये मिळविणार आहोत. we get the answer 1240 grams. आपल्याला इथे उत्तर मिळालेले आहे 1240 ग्रॅम. काय केलं पहा आपण 20 ग्रॅमच्या पिशव्या तयार करायच्या आहेत आणि त्यामुळे 1 किलो 240 ग्रॅम लवंगाच्या एकूण किती पिशव्या तयार होतील हे शोधायचे असल्यामुळे एकूण लवंग जितके आहे त्याचे रूपांतर आपण ग्रॅम मध्ये करून घेतले. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम आणि हे 240 ग्रॅम त्याच्यामध्ये मिळवले तर 1240 ग्रॅम एकूण लवंगाचे वजन आपल्याला मिळाले. टू फाइंड द नंबर ऑफ पाउचेस ऑफ क्लोव्स ईच ऑफ 20 ग्रॅम वी हॅव टू डिवाइड हियर. आपल्याला एकूण 20 ग्रॅमच्या किती पिशव्या तयार होतील हे शोधण्यासाठी येथे भागाकाराची क्रिया करावी लागेल. वी डिवाइड हियर. द डिव्हिडंड इज 1240 टोटल वेट ऑफ क्लोव्स and the divisor is 20 gram weight of 1 pouch. आपल्या इथे भाज्य काय झाला पहा. एकूण लवंगाचे जे वजन आहे तो भाज्य इथे झाला 1240 ग्रॅम आणि
भाजक काय आहे 20 ग्रॅम, कारण आपल्याला 20 ग्रॅमच्या पिशव्या तयार करायच्या आहेत. म्हणून 1240 हा डिव्हिडंड आणि 20 हा डिवायझर झाला. फॉर दॅट यू हॅव टू रेसाइट द टेबल ऑफ 20. तुम्हाला यासाठी 20 चा पाढा पाठ असणे आवश्यक आहे आणि तो करायचा, पाठांतर सुद्धा त्याचे करायचे आहे. Here are two digits in 20. Therefore, we first take two digits in this dividend. डिवायझर मध्ये 2 अंक आहेत, म्हणून आपण डिव्हिडंड मधील सुद्धा पहिल्या 2 अंकांचा विचार करणार आहोत. We cannot divide 12 by 20 because 20 is bigger than 12. आपण 12 ला 20 ने भागू शकत नाही, कारण 12 ही संख्या 20 पेक्षा लहान आहे. And therefore we write 0 as quotient and we subtract 20 into 0, 0. म्हणून आपण 12 मधून 0 वजा करतोय आणि भाग सुद्धा शून्याचा लावतोय. Here remains 12. Remain means शिल्लक राहणे. 12 मधून 0 गेल्यावर शिल्लक किती राहतील? 12 शिल्लक राहतील. आता आपण काय करणार आहोत पहा. Now copy the next digit. We copy only one digit at a time. आता आपण पुढचा अंक येथे उतरून घेणार आहोत आणि तो उतरून घेत असताना एका वेळी एकच अंक उतरून घेणार आहोत. येथे आपण 4 अंक उतरून घेतलेला आहे. Now the number is 124. Divide 124 by 20. 26 चा 120. 20 सख्खं 120. Write quotient 6 here. येथे 6 चा भाग लागला. And 124 minus 120, here remains 4. येथे 4 शिल्लक राहिले. Now we copy the next number, next digit, and that is 0. पुढील अंक आपण उतरून घेतला, तो आहे 0. The number becomes here 40. We divide 40 by 20. 20 2s are 40. The quotient is 2 here and 20 2s are 40. 40 minus 40, 0. We get the remainder 0. Here the operation of division is completed because there is no any digit after 0 to carry out or to copy out. येथे भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे, कारण डिव्हिडंड मधील शून्यानंतर उतरून घेण्यासाठी येथे कोणताही अंक नाही. We get the answer 62 as quotient. भागाकार म्हणून आपल्याला 62 हे उत्तर मिळालेले आहे. And also we get the answer that 62 pouches each of 20 gram made from 1240 gram cloth. अशा पद्धतीने 62 पिशव्या 20 ग्रॅमच्या आपणाला तयार करता येतील. At last we write the answer 62 pouches can be made. एकूण 62 पिशव्या तयार होतील ते आपण येथे सांगू शकतो. Look at the next example. The next example is, if a man walks at a speed of 4 km per hour, how long will it take him to walk 3 km? Here, kilometer per hour. The meaning of kilometer per hour we looked at the last example. किलोमीटर पर आवर याचा अर्थ आपण गेल्या उदाहरणामध्ये पाहिलेलाच आहे. ताशी वेग असा त्याचा अर्थ होतो. If a man walks at a speed of 4 km per hour, म्हणजे एका माणसाचा चालण्याचा वेग जो आहे तो तासाला 4 किलोमीटर आहे. How long will it take him to walk 3 km? तर 3 किलोमीटर अंतर जाण्यासाठी how long म्हणजे किती वेळ. 3 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्या माणसाला किती वेळ लागेल हे आपल्याला इथे शोधायचे आहे. फर्स्ट वी राइट द स्पीड ऑफ is 4 km per hour. This line shows per. ही जी रेषा आहे ती प्रत्येक हे दाखविण्यासाठी
वापरली जाते, किंवा आपण असे सुद्धा लिहू शकतो 4 किलोमीटर पर अवर. दॅट मीन्स इट टेक्स 1 hour टू वॉक 4 किलोमीटर. याचाच अर्थ काय आहे, 4 किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्या व्यक्तीला 1 तास लागतो. ते आता किती अंतर चालणार आहे पहा. 3 किलोमीटर अंतर चालण्यासाठी तिला किती वेळ लागेल हे आपल्याला विचारलेले आहे. मग येथे काय करावे लागेल, येथे आपल्याला भागाकाराचीच क्रिया करावी लागेल. टू वॉक 3 किलोमीटर he takes 3 divided by 4 hours. पहा, तिला 3 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल, तर 4 किलोमीटर जाण्यासाठी 1 तास लागतो. म्हणून 3 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 3 किलोमीटरला आपण 4 ने भागणार आहोत. 3 divided by 4 is equal to 3/4 hours. 3 divided by 4 is equal to 3/4. 3 भागिले 4 म्हणजेच किती, आपण अपूर्णांकामध्ये त्याचे लेखन केले 3/4 अवर्स म्हणजे तास झाले. 3/4 तास म्हणजेच किती. इन डेसिमल फ्रॅक्शन वी लर्न दॅट 1/4 hours is equal to 15 minutes. 1/2 hours is equal to 30 minutes. 3/4 hours is equal to 45 minutes. डेसिमल फ्रॅक्शन या पाठामध्ये आपण बघितलेलंच आहे की 1/4 तास म्हणजेच 15 मिनिटे असतात. 1/2 तास म्हणजे अर्धा तास हा 30 मिनिटांबरोबर असतो. तर 3/4 तास म्हणजेच 45 मिनिट्स असतात. इथे आपण 3/4 अवर्स असे लिहिलेले आहे, याचाच अर्थ 45 मिनिट्स असा होतो. दिस इज द आन्सर ऑफ दिस एक्झाम्पल. How long will it take him to walk 3 kilometers? He takes 45 minutes to walk 3 kilometers. त्या व्यक्तीला 3 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 45 मिनिटे लागतील. The next example is, if a car travels 60 km per hour, how far will it travel? There are 4 examples. The first is 2 hours, second is 15 minutes, third is half an hour, and fourth is 3.5 hours. First we solve the example, how far will it travel in 2 hours. First we write, the car travels in an hour is equal to 60 km. कार एका तासामध्ये 60 किलोमीटर अंतर पार करते. म्हणून ती 2 तासामध्ये किती अंतर जाईल हे आपल्याला प्रथम शोधायचे आहे. वी नो दॅट व्हेन वी हॅव फाइंड द व्हॅल्यू ऑफ मोअर फ्रॉम 1 वी मेक मल्टिप्लिकेशन. एकावरून अनेकाची किंमत शोधत असताना गुणाकाराची क्रिया करावी लागते. देअरफॉर इन 2 hours द कार ट्रॅव्हल्स 60 into 2 is equal to 120 किलोमीटर. म्हणून ती कार 2 तासामध्ये 60 गुणिले 2 इतके अंतर जाईल. उत्तर मिळेल 120 किलोमीटर. इन नेक्स्ट एक्झाम्पल वी हॅव टू फाइंड हाऊ फार कार ट्रॅव्हल इन 15 मिनिट्स. 15 मिनिट्स इज इक्वल टू 1/4 hours. वी कन्वर्ट इट इंटू फ्रॅक्शन्स. इन 1 hour car travels 60 km. Therefore, in 15 minutes, car travels 1/4 into 60 kilometers. We divide 60 by 4. When we divide 60 by 4, the answer we get is 15 kilometer. 15 मिनिटांमध्ये कार 60 भागिले 4 किलोमीटर जाईल. कारण आपण 15 मिनिटांचे अपूर्णांकामध्ये रूपांतर केले
ते मिळाले 1/4. 60ला 1/4ने गुणल्यानंतर म्हणजेच 60ला 4ने भागल्यानंतर आपणाला उत्तर मिळालेले आहे 15 किलोमीटर. 15 मिनिटांमध्ये कार 15 किलोमीटर जाईल. द थर्ड एक्झाम्पल इज हाऊ फार कार ट्रॅव्हल्स इन हाफ ॲन आवर. हाफ ॲन आवर मीन्स 30 मिनिट्स and 30 minutes is equal to 1/2 hours. We write 13 minutes in fraction as 1/2. आपण अपूर्णांकामध्ये 30 मिनिट्स हे 1/2 असे लिहितो. And therefore in 30 minutes car travels 1/2 into 60. We divide 60 by 2. We get the answer 30 kilometer. 30 मिनिटांमध्ये ती कार 30 किलोमीटर अंतर जाईल. नाउ द लास्ट क्वेश्चन इज 3.5 hour. फर्स्ट फाइंड 3.5 hour means how much. Here 3 is complete and therefore write 3 first and half hour means 1/2. We get answer 3 and 1/2 hours. That means 3 hours 30 minutes. In 3 hours, car travels 3 into 60 kilometer, that is 180 kilometer. 3 तासामध्ये कार 3 गुणिले 60 किलोमीटर जाईल म्हणजेच 180 किलोमीटर जाईल. And in half hour it travels, we find here half an hour it travels 30 kilometer. Right here 30 kilometer or divide 1/2 into 60 is equal to 30 kilometer. अर्ध्या तासामध्ये कार किती अंतर जाते हे आपण तिसऱ्या उदाहरणामध्ये शोधलेले आहे. 30 किलोमीटर आपल्याला उत्तर मिळालेले आहे ते इथे डायरेक्टली आहे किंवा 1/2 ला 60 ने गुणलाच तरी तुम्हाला 30 किलोमीटर उत्तर मिळेल. At last we add 180 plus 30 is equal to 210 kilometer travels. The car travels in 3.5 hours. शेवटी आपण काय करणार आहोत 3-3.5 तासांमध्ये गाडी किती अंतर जाईल हे शोधण्यासाठी 180 मध्ये 30 मिळवणार आहोत. उत्तर मिळालेले आहे 210 किलोमीटर. अशा पद्धतीने एकाच दिलेल्या माहितीवरून आपण त्यावर आधारित अशी कितीतरी उदाहरणे सोडवू शकतो. इन प्रॉब्लेम सेट 47 देयर आर सो मेनी एक्झाम्पल्स based on addition, subtraction, multiplication and division operations. Solve a problem set 47 in your notebook.